या भारत देशाचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते जननायक राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नगर परिषद शाळा क्रमांक 8 व 14 येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करून आम्ही आज राहुलजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। या शहरामध्ये प्रतिवर्षी आम्ही सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी किंवा इतर अनावश्यक खर्च टाळून शालेय साहित्याचं वाटप करण्याचा पायंडा गेली 3 वर्षापासून घातलेला आहे। आणि त्याचाच भाग म्हणून आज 19 जून रोजी आम्ही या शहरामध्ये शालेय साहित्याचे वाटप करत आहोत। आणि या देशाचे नेते राहुलजींना धाराशिव शहर काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे देशाचे नेते आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त नगर परिषद शाळा क्रमांक 8 या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सय्यद खलील सर, नगरसेवक अजर पठाण, आमचे प्रशांत काका पाटील, महबूब पटेल साहेब, रोशनजी मळके साहेब, आदरणीय राजाभाऊ शेरखाने, आमचे जावेदभाई काझी, भाऊ मोमीनजी, मोहितभाई, आमचे अर्जुनजी शिंदे, अभिषेक नानाजी बागल, या ठिकाणी पक्षाचे जमले सर्व पदाधिकारी आणि ज्या शाळेत आपण हा कार्यक्रम करतोय इथं पाऊल टाकताच लक्षात येतं की काय शिस्त आहे, काय स्वच्छता आहे। ज्यांनी ही शाळा लहान मुलासारखी सांभाळली ते आमचे आदरणीय नयन सर आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षिका आणि उपस्थित बालमित्रांनो, वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण हा अशा व्यक्तीचा वाढदिवस आहे की गेली अनेक वर्ष झालं ज्या पद्धतीने ते या देशामध्ये संघर्ष करतायत, ज्यांना कमी लेखण्याचा, व्यक्ती चुकीचा आहे, काहीच करू शकत नाही, असे नाना प्रकारचे प्रयोग ज्यांच्यावर हजारो कोटी रुपये खर्च करून भारतीय जनता पार्टीने प्रयोग केले, पण ते सर्व प्रयोग अतिशय ताकदीनं आणि त्यांच्यात असलेली नम्रता, प्रामाणिकता, देशाप्रती असलेलं प्रेम, पक्षाप्रती असलेली निष्ठा या आधारावर त्यांनी ते सगळं उलटून लावलं आणि आता सबंध देश ज्यांच्या पाठीशी उभा आहे ते आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी साहित्य वाटप करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहे। त्या वाढदिवसाच्या उद्देश साधून एवढंच सांगू इच्छितो की येणारी पुढची पिढी, जसं राजीवजी गांधी यांनी हा देश विज्ञानवादी व्हावा, या देशातील मुलं शिकून मोठी व्हावी याच्यासाठी जे प्रयोग आणि प्रयत्न केले तोच विचार घेऊन आज राहुलजी गांधी या देशामध्ये काम करत आहेत। मला वाटतं ही अशी शाळा आहे, PM श्री प्रधानमंत्री योजनेमधली 14,050 शाळेमधली त्यातली ही एक शाळा आहे। ज्या पद्धतीने या शाळेची निर्मिती झाली आणि ज्या पद्धतीने या शाळेचं कामकाज सुरू आहे, नवीन सर खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आणि आमच्या त्या शिक्षिका असं त्या घरी माता भगिनी ज्या पद्धतीने ते घर सांभाळतात, त्याही पुढे जाऊन या ठिकाणी हे छोटी मुलं सांभाळण्याचं काम, महत्वाचं काम ते करतायत, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मी या विशेष कौतुक करतो। आणि आताच नवीन सरांनी सांगितलं की सर्व प्रकारच्या लॅब या ठिकाणी उपलब्ध आहेत। आपण चंद्र, सूर्य, तारे प्रत्यक्ष जवळ जाऊन पाहू शकत नाही, पण इतकी अद्ययावत लॅब आहे की ते ही छोटी मुलं ते इथं जागेवर करून पाहू शकतात। आणि मला वाटतं एवढी अद्ययावत शाळा, एवढी शिस्तीची शाळा मी खूप दिवसांनी पाहतोय। या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही, मान्यवर आहे, हा कार्यक्रम आता यापुढे सुरू करू एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। Okay.